तर नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। चांदवडच्या वडगावमध्ये पिकांमध्ये पाणी साचलंय। पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटांना हिरावून गेलाय, त्यामुळे बळीराजा हतबल झालाय। शेतात साठलेल्या गुडघाभर पाण्यातून ही दृश्य आपण पाहतोय। शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हा पावसानं हिरावून घेतलाय, त्यामुळे बळीराजा हा हतबल झालाय। सरकारनं मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। पाहूयात। नाशिकच्या चांदवड येथील वडगाव पंगू या भागात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो, गुडघाभर पाण्यात हे कांदे पूर्ण वाहून गेले असून या शेतामध्ये पूर्ण पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी लावणी केलेला कांदा हा पूर्णपणे याचे नुकसान झाले असून आता लावणीचा खर्च देखील फिटणार नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे। कांद्याचे रोप हे सडू लागले आहे आणि या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले। आपण बघू शकतो या ठिकाणी शेतामध्ये संपूर्णपणे पाणी साचले असून जवळजवळ 1 एकरचा जो कांद्याचा परिसर होता हा पूर्ण वाहून गेला आहे। आपल्याशी या संदर्भात बोलण्यासाठी येथील काही शेतकरी आहे, आपण जाणून घेऊया। बाबा, काय सांगाल, किती नुकसान झालं? किती आमचा 1 एकर कांदा होता ह्या रानात आणि पलीकडच्या रानात पण अजून कांदा आहे। नुकसान किती झालं? नुकसान हे जवळजवळ 75% आमचं नुकसान काय झालं। मागणी कराल सरकारकडे? मागणी काय नाही, मागणीचं काय करणार आहे? आज नुकसान झाले याचं काय करावं? आम्ही सरकारी दरबारी कर्ज घेतलेलं आहे, सोसायट्यांचं कर्ज आहे आमच्यावर, दीड 2 लाखाचं कर्ज। हे कसं भरायचं आहे? सोयाबीनला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही, अशा पद्धतीने शेतकरी अतिशय त्याचा कर्ज काढून हप्ता सुद्धा त्याला भरता येत नाही आणि बँकवाले त्या ठिकाणी नोटीस पाठवतात, बँक शेतकऱ्याच्या घरी येतात। हा शेतकरी पूर्ण या ठिकाणी हवालदिल झालेला आहे। आपल्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करत होतो की अतिशय तुटपुंजी मदत न देता भरीव या ठिकाणी मदत जर दिली तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने चांगले दिवस येतील। आता मायबाप सरकारने पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक।